प्रभो रामचंद्र भगवान की जय। शस्त्रे हानिता पळून मळी ठिनग्या उठती अग्नि कल्लोळी जळती अंतुर बळी। अरे बाबा तर बाणाचा धडका लागू लागला, बाणाचा धडका तडा तडा तर ठिणग्या उडू लागल्या, सर्व तर जाळ दिसू लागला। राजा रावण बी बलाढ्य बर का आणि रामचंद्र बी वाचणारे बलाढ्य, दोघांचं गणगोर युद्ध सुरू झालं। काय होतं हे सावध चित्तानं ऐका। श्रीरामाचे दुर्धर बाण निवारू न शके रावण, बेदोनिया अंग त्राण अंगी संपूर्ण। वा 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 तर बाबा रणांगणाच्या ठिकाणी जर का आलं तर मरावं तरी लागतंय, नाहीतर तर दुसऱ्याला तरी मारावं लागतंय। या ठिकाणी घनघोर युद्ध सुरू झाले। राजा रावणावरती आतरे सारे बाण टाकू लागले। राजा रावण आतरा थरथर थरथर कापू लागला। बोला धनुष्याचे दिले हातीची हाती, रतीचा मारिला सारथी, रतीचे वारू पाडले श्रुती केला निरती। अरे राजा रावणाचे आतरे काय फजिती केली, त्या रथाचे आतरे घोडे मारले, सारथी आतरा मारला, रथ आतरा बुकना केला, छत्र आतरा खाली पाडलं, मुकुट आतरा खाली पाडला। बोला छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात, वा वा पाचवा झाला काळापात रणी रघुनाथ खवळ। सारं पात झालं, कुठं काय उतार झालेलं नाही, सारं पालत झालं बर का। अशा प्रकारे सर्व आपचकून झालं। जेवढं त्यांना तर साहित्य आणलं होतं ना सर्व रामाने मोडून टाकलं। अशी फजिती राजा रावणाची झाली। बोला छेदावया दस कंठी राम शिर सजले नेटी, तव रावण देऊन हरिभक्त परायण टावटी पळाला। राजा रावणाने विचार केलाय प्रभू रामचंद्र असले कसे धर्मनीतीचे राजा रावण आता कसा आहे धर्मनीतीचा आहे, आपल्याला सहन होत नाही, आपल्याला मार या ठिकाणी राजा अंतरा आणि सैन्यामध्ये पळू लागला। टाळ्या वाजून सगळ्या महिला मंडळांनी पुरुष मंडळींनी बाबाचं स्वागत टाळ्या वाजून करायचे, निर्वाण नेमे एवढी माझी तुम्हाला विनंती आहे। रावण पळून आता आपल्याला काही अडचणीने राजा रावण तर पळपुटा गंडी करणारा राजा रावणाला तर विचार केला आपला तर निभाव बाबा, आणि रामचंद्राच्या बाणा पुढे लागत नाही रे बाबा। त्या ठिकाणी आता राजा रावण आणि सैन्यामध्ये पळू लागला। हो शोभत का त्याला, आणि म्हणतो मी लंकेचा राजा आता रावण। बोला रामे मारावे रावणासी, रावणाची बुद्धी कैसी, पळून या रणभूमीसी अपमानसी। जय सातर रामाने ठरवलं आज मात्र राजा रावण मी जिवंत ठेवीत नाही, त्याला सातर त्यानं डोकं चालवलंय, त्याला बुद्धीचा प्रचार झालेला आहे, त्याला काय विचार आला आपण पळूनच जावा। अरे किती वर पळून जातो रावणा, कशाला युद्ध तरी करतो रे बाबा। बोला रामन मारी पळत्यासी कळले आहे रावणासी, पळून आला गवेगेसी अपमानासी। राजा रावणाला माहित होतं बाबा प्रभू रामचंद्र तर शूरवीर धोरे बर का, त्यांना तर जर पळत निघालं तर पाठीमाग बाण सोडत नाही। राजा रावणाला नक्की माहित होतं, आणि म्हणूनच राजा रावण असताना आणि सैन्यामध्ये पळू लागला बाबा। बोला रामबाणी जर्जरी भूत रावण हात काही न चले पुरुष। नाही 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 काही त्याचा पुरुषार्थ चालना, चार पुरुषार्थ आहेत धर्मार्थ काम आणि मोक्ष बर का। राजा रावण तर हातात झालाय, त्याचा अंग तर थरथर कापू लागले। मल्ला रामा माझा काय तुझ्या पुढे विलास चालत नाही बाबा, अशा प्रकारे पळून जाऊ लागला। बोला